शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि न्याय व्यवस्थेवर जोरदार निशाणा साधला। सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या काक्रोच जनता पार्टीचा संदर्भ देत राऊत यांनी थेट भारताच्या सरन्यायाधीशावर गंभीर आरोप केले आहेत। काक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स वाढले, त्याला भारताचे सरन्यायाधीश कारणीभूत असून तेच या पार्टीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली। राऊत म्हणाले की काक्रोच जनता पार्टी हे जे नाव समोर आले ती आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचीच देण आहे। जर त्यांचे इंस्टाग्राम किंवा एक्स अकाउंट बंद करण्यात आले असेल तर भारताच्या सरन्यायाधीशांनीच त्यांना न्याय दिला पाहिजे। ही तुमचीच पार्टी आहे आणि तुमच्याच प्रेरणेतून ती बनली आहे, असा थेट टोला त्यांनी सरन्यायाधीशांना लगावला। देशातील बेरोजगारीवरून सरकारला घेरले। सोशल मीडियावर या पार्टीला मिळणाऱ्या लाखो फॉलोअर्सचा संबंध राऊत यांनी देशातील सद्यस्थितीला जोडला। ते म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येने लोक जर काक्रोच जनता पार्टीला समर्थन देत असतील तर याचा अर्थ देशात तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत आणि प्रचंड चिंतेत आहेत। त्यांचा भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षाभंग झाला आहे, म्हणूनच लोक तिकडे वळत आहे, जे या देशाचे दुर्दैव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करताना राऊत यांनी उपरोधिक सल्ला दिला। पंतप्रधान मोदी सध्या इटली दौऱ्यावर असतील तर त्यांनी तिथूनच या विषयावर भाष्य केले पाहिजे आणि जेव्हा ते भारतात परत येतील तेव्हा त्यांनी काक्रोच जनता पार्टीच्या प्रमुखांना भेटून मेलडी चॉकलेट दिले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी राऊत यांनी केली। आमचा वाघांचा पक्ष आहे, डरकाऱ्या फोडणारच, आम्हालाही नाराज व्हायचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 10 जो आहे त्या संदर्भात 4 न्यायाधीश बदलले तरी शिवसेना पक्षाच्या चिन्हाविषयी न्याय देत नसाल तर संविधानप्रेमी देशातील जनता नाराज होणार आणि आपले मत व्यक्त करणार। आम्ही काही काक्रोच नाही, आम्ही वाघाचे बच्चे आहोत। काक्रोच जनता पार्टी नवीन निर्माण झाली, आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळ्या फोडणारच, अशी यावेळी त्यांनी स्पष्ट केले। देशातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना संजय राऊत यांच्या या नव्या विधानामुळे आता न्याय व्यवस्था विरुद्ध राजकीय पक्ष असा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।